गुड मॉर्निंग, सुप्रभात. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे उद्योगाला. आज आहे आपल्याला साठी शांतला उग्र शांत असं म्हणतात. तर आपण जो आहे तिकडं जाता बोलूयात वाटेमध्ये. मित्रांनो, आता माझी चालली धावपळ. आता मी चाललो होतो चिंचवडला उद्योगानिमित्त. हायवेला इतकं ट्रॅफिक आहे आज, म्हणून मी परत रिटर्न चाललो आहे माझ्या घरी. माझी छोटी गाडी घेऊन मी जाणार आहे परत उद्योगाला. जाताना जर आज छोटी गाडी घेतली असती तर खूप छान झालं असतं. आज भयानकच ट्रॅफिक लागलं मला आणि त्यामुळं मला पुढं जाताच येत नव्हतं. असे 11-11:30 होणार होते. म्हणजे काय करणार म्हटलं, मित्र एक येतो आहे, त्याची गाडी घेऊन मग जावं. बघूयात काय होतं आहे. तर पटकन घरी जातो, गाडी लावतो मित्राच्या खाली पार्किंगला. घराच्या जवळ एक आहे मित्र राहतो खाली, आमच्या ऑफिसचा मित्र एक आहे, आणि मी त्याची गाडी घेऊन जातो. आणि खूपच प्रॉब्लेम झाला, गाडी घेऊनच खूपच मला महागात पडलं आज. आता ह्याच्या पुढं आयुष्यात कधी मी गाडीने जाणार नाही ट्रॅफिक बघितल्याशिवाय. मॅपला पहिले ट्रॅफिक बघणार. हा जो पूल आहे ना सगळा धायरीचा, अख्खा व्यस्त आहे. जवळजवळ 33 मिनिटाचं मला तिथं जाम लागले. म्हटलं आता आपण आपली गाडी घेऊन सरळ मार्गे गेलेलं बरं. ह्या वडगावच्या रस्त्याने, आतल्या रस्त्याने चाललो आहे. हे पण खूप बारीक रस्ते आहेत, मध्येच ट्रक येतोय, टँकर येतोय. मगाशी तर कमालच झाले. मी गाडी चालवतो होतो, एक मला टँकरवाला दाबायलाच लागला. म्हटलं अरे काय चाललंय तुझं? तुमचे गुरुजी लोक असे उद्योगाला चाललेत. चलो तर घरी गाडी ठेवून टाकतो, छोट्या गाडीने जातो. छोट्या गाडीने मी सिटीमधून जाणार होतो. मी आता अजिबात जाणार नाही तिकडनं हायवेने. आता माझा डबल कुठं करतोय मी असं मला वाटतंय, पण आता मी त्याला पर्याय नाही मला. कारण की गाडीत बसूनच कंटाळलो मी. आता कोणी म्हणून अजून थोडा बसला असता, गेला असता पुढं, एवढं काय. पण तसं नाही, खूप वेळ मला वाटतं की बदलणार नाही आहे गणित. पेक्षा आपण मागं जाऊन परत आलेलं काय वाईट नाही. आजचा विषय खूप खोल झाला आहे. आज मी इकडल्या पूजेला एक गुरुजीने सांगितलं होतं, मी तिकडं चाललो होतो. मला तिकडं जाता नाही आलं आणि इकडं पण मी एकाला सांगून ठेवलं. त्यामुळे मी आज ते पण नाही काम, हे पण नाही काम. मी आज निवांत आज जातो ऑफिसला. आता मला लागली भूक, आता जातो ऑफिसला मस्तपैकी आणि बघतो काही काम करता येते का वेगळं. मला काय कळत नाही आज ट्रॅफिक झालं कसलं, इतके लोक ट्रॅफिक, त्या रोडला ट्रॅफिक कसं काय एवढं. आज गुरुवार आहे माहिती मला, आज वर्किंग डे असतो, कामाचा दिवस आहे, गर्दी असते आणि ह्या वेळेला तर जास्ती गर्दी असते. पण आजच्या दिवशी आता मी जास्ती बोलू शकत नाही, समोर पोलीस आहेत. असंच ठेवतो कॅमेरा. मला असं वाटतंय आज इतके पोलीस कसं काय, रस्त्याला पोलीस, इकडे तिकडे पोलीस. मला असं वाटतं की आज कोणतरी येणार आहे म्हणून एवढे पोलीस आहेत. आणि तिकडं तर भयानक गर्दी त्या रोडला. बघूयात काय होतंय. जाऊ ऑफिसला. भाऊ आहे आपला, भाऊला भेटूयात, जाऊयात चहा घ्यायला आणि काय होतंय बघूयात. सुप्रभात सगळ्यांना. घरातले पण विचारतील का लवकर आला. तर मित्रांनो, आता सकाळचे 6 वाजलेत. आता मी आलो आहे CNG भरण्याकरता पेट्रोल पंपावर. CNG भरायचं आहे आणि त्यानंतर जायचं मार्केट यार्डला फुलं आणण्याकरता. काल सुरुवात झाली व्हिडिओला, आजचा दुसरा दिवस आहे. आता जो मार्केट यार्डला फुलं आणू आणि त्यानंतर मग जायचं जिमला आणि मग घरी जाऊन सगळी तयारी करून जायचं उद्योगाला. कालचा दिवस सुरुवात झाली, आजच्या दिवशी काहीतरी छान गोष्ट पाहायला मिळेल. उद्याच्या दिवशी तुम्हाला नवीन परत व्हिडिओ बघायला मिळेल. आता मला तयारी केली पाहिजे, मला जायचं यात्रेला. तर तयारी सुद्धा करायला लागेल काही दिवसात. कुठं चाललो आहे, काय चाललं आहे सांगू तुम्हाला नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये.
तर बघूयात काय होते आजच्या व्हिडिओमध्ये. सुप्रभात. तर मित्रांनो, सकाळी आले मार्केट यार्डला फुलं घेण्याकरता. आता आपण करतो आहे तयारी सत्यनारायणाच्या पूजेची आणि आपल्याला कोथरूडला जायचं थोड्या वेळाने 11 वाजता. तर म्हटलं तयारी करावी पूर्ण पूजेची आणि मग जावं पूजेला. तर बऱ्यापैकी लागणारी फुलं सजावटी करता जी लागतात ती फुलं घेऊन चाललो आहे. तर घरी जाऊन परत तयारी करायची, फुलं कट करायची. तर प्रत्येकी आज फुलं चांगली आहेत. सध्या पाऊस पडला आणि फुलंसुद्धा मस्त आहेत. सध्या कोरडी फुलं पण येते, त्यामुळे मला 2-4 दिवस काय टेन्शन नाही आता. मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आपण चाललोय उद्योगाला. आता आपण आहोत पुण्यामध्ये. आज मी मुद्दाम रिक्षाने प्रवास करतोय. आज आपल्याला करायची सत्यनारायणाची पूजा. ते सगळं साहित्य घेतलं आहे. तर गाडी मी लावली माझ्या घराजवळ. पाऊस पण येत होता. म्हटलं आता दोन्ही गोष्टी एकत्र करता येणार नाही आपल्याला, त्यामुळे आपण जाऊ उद्योगाची तिथं. आणि आज काका भेटले आपल्याला रिक्षावाले होता, त्यांच्याशी गप्पा मारतोय. तर जातात आपण जाऊ तिकडं यजमानांच्या घरी. उद्या आहे आषाढी एकादशी, त्यामुळे आज पावसाचा जोर जास्ती वाढला आहे. उद्यापासून चातुर्मास सुरू होतो. उद्यापासून श्री भगवान विष्णू 4 महिने निद्रावस्थेमध्ये असतात. उद्यापासून खूप मोठी अशी चांगली उपासना करतात. 4 महिने नियम करतात. 4 महिने नियम पाळले जातात. जसं की जे आपण आचरण करू शकतो ते नियम. मित्रांनो, आता आपण आहोत बसमध्ये. बसमधला प्रवास चालू आहे. पूजा झाली मगाशी, एक अर्धा तास झाला असेल. आता आपण चाललोय कात्रजला. आज खूप दिवसांनी ठरलो होतं की बसचा प्रवास करायचा, आणि म्हणजे पाऊस पण आला होता मगाशी, त्यामुळे बसचा प्रवास करू आणि ठरलो पण होतं. त्यामुळे जरा चालणं जास्त होतं. आता आपण आहोत स्वारगेटच्या जवळ. आता पोहोचेल काही वेळातच. जायचं ऑफिसला. बघूयात काय होतंय.